मनपा झेडपी निवडणुकांआधी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। माजी आमदार अपूर्व हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। 7 माजी नगरसेवकांसह आज ते भाजपमध्ये प्रवेश करतील। अपूर्व हिरे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष होते आणि ते आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। मनपा आणि झेडपी निवडणुकांआधी आता महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अपूर्व हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। हिरे घराणं हे दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातं। आता अपूर्व हिरेंना भाजपमध्ये घेऊन भुसेंच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी भाजपनं सुरू केल्याची चर्चा रंगलेली आहे। अपूर्व हिरे थोड्याच वेळात समर्थकांसह घोटीतून शक्तीप्रदर्शन करत मुंबईकडे रवाना होतील। आणि अपूर्व हिरे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। आपल्यासोबत नाशिकचे नेते माजी आमदार अपूर्व हिरे आहेत। आज तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करताय असं देखील कळतंय आणि त्यामुळे एक चर्चा आहे की खरं तर मित्रपक्षातलाच एक माजी आमदार एक सहकारी आज भाजपमध्ये प्रवेश करतोय। कारण काय नेमकं? नाही, कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाने जी काम करण्याची संधी आम्हाला मागच्याही निवडणुकीमध्ये दिली किंवा आत्ताही देवेंद्रजींशी ज्या आमच्या चर्चा झाल्या, गिरीश भाऊंशी चर्चा झाल्या, नाशिकमध्ये येत असलेला सिंहस्थ कुंभमेळा आणि नाशिकला आम्हाला इंडस्ट्रीची असलेली गरज, आज नाशिकमध्ये खरं तर कारखानदारी उभी राहिली पाहिजे, IT पार्क्स आले पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आज रोड इन्फ्रास्ट्रक्चरचा आपण विचार कराल तर खूप चांगलं नेटवर्क नाशिकला उभं राहिलं। वंदे भारतसारख्या ट्रेनच्या एका नेटवर्कमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी अधिक वाढली। फ्लाईटसुद्धा आमच्याकडे 7-8 सुरू झाल्या आहेत आणि फुल जात आहेत आणि त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे। आता आम्हाला गरज आहे ती इंडस्ट्रीची आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये जास्तीत जास्त इंडस्ट्रीज आल्या पाहिजे, IT पार्क्स आले पाहिजे, हे मुद्दे घेऊन मी पहिल्यापासून काम करतो आहे। त्याच्यामध्ये आम्हाला ह्या सगळ्या विषयात मदत करण्याची भूमिका देवेंद्रजींनी घेतली आणि नाशिकच्या विकासामध्ये पूर्ण हातभार लावू ही त्यांनी कबूल केलं आणि म्हणून हा निर्णय घेतो आहे। नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि माझी 2 म्हणजे भेटी झाल्या होत्या। शिंदे साहेबांनी मान्यताही दिली होती प्रवेशाला आणि त्यांनी सांगितलं होतं की जे असतील ते विषय मी समोर बसून क्लिअर करून देईन। पण बाय टाइम देवेंद्रजींची पण आमची चर्चा झाली, म्हणजे दोघांचीही चर्चा चालू होत्या। कार्यकर्त्यांची बैठक आम्ही घेतली आणि मी कार्यकर्त्यांना सांगितलं की दोन्ही ऑप्शन आपल्या समोर आहेत। आपण शिंदे साहेबांबरोबर पण जाऊ शकतो आणि देवेंद्रजींबरोबर किंवा भाजपबरोबर पण जाऊ शकतो। निर्णय कार्यकर्त्यांना घ्यायचा आहे। शेवटी माझी ताकद म्हणजे कार्यकर्ते, कार्यकर्ते सोबत आले तरच मी हे सगळं करून दाखवू शकणार आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जावं ही भूमिका होती आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाचा निर्णय केला। आता अपूर्व हिरेंच्या नंतर येत्या काही दिवसांमध्ये नाशिकच्या राजकारणात नक्की काय फेरबदल होत आहेत आणि कुठले मोठे प्रवेश होत आहेत हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।